नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण लोक तुमच्याशी वाईट का वागतात आणि ते कसे थांबवायचे आणि तुमची शक्ती परत कशी मिळवायची याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही लोकांना तुमच्याशी वाईट वागू देत असाल तर आता तुमची शक्ती परत मिळवण्याची वेळ आली आहे. लोक तुमच्याशी वाईट का वागतात आणि ते कसे थांबवायचे? तर तुम्ही कोणालाही विचारा, प्रत्येक जण असा एखादा प्रसंग सांगू शकेल जेव्हा इतरांकडून त्याचा अपमान झाला होता. हे क्षण तुम्हाला विचार करायला लावतात. लोक माझ्याशी इतके वाईट का वागतात? दुसऱ्या शब्दात सांगायचं तर वाईट लोकांशी सामना करणं अटळ आहे. पण जेव्हा ही गोष्ट प्रसंगानुसार न राहता रोजचीच बनते, तेव्हा काय होतं? जर लोक तुमच्याशी सतत वाईट वागत असतील तर त्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वासाच्या समस्या, चिंता आणि नैराश्य सुद्धा येऊ शकते. आणि जेव्हा याचा तुमच्या जीवनशैलीवर गंभीर परिणाम होत असतो तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पहिली पायरी म्हणजे तुमच्या वर्तनाचे मूल्यांकन करणे. जर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही काहीही हानिकारक किंवा दुखावणारे केलेले नाही आणि तुम्हाला इतर कोणतीही कारणे सापडत नसतील तर पुढे विचार करण्याची वेळ आली आहे. लोक तुम्हाला इतकी वाईट वागणूक का देत आहेत आणि तुम्ही काय करू शकता? लोक तुमच्याशी वाईट वागण्याची कारणे असू शकतात. एक म्हणजे तुम्ही ठाम मर्यादा आखत नाही. स्वतःवर जास्त कठोर होऊ नका. मर्यादा ठरवणे अवघड असते. तसेच आपल्या वैयक्तिक नात्यांमध्ये त्या अंमलात आणण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी सरावाची गरज असते. निरोगी मर्यादांचा अभाव हे तुमच्याशी वाईट वागण्याचे कारण असू शकते. कारण लोकांना पाळण्यासाठी कोणतेही नियम नसतात. जेव्हा त्यांना दिसते की तुम्ही कोणत्याही गोष्टीला सहजपणे सामोरे जाण्यास तयार आहात तेव्हा ते तुमच्याशी अपमानास्पद वागण्याची अधिक शक्यता असते. 2. तुम्ही नकळतपणे वाईट वर्तनाला प्रोत्साहन देता. कधी कधी नकळतपणे आपण गरजेपेक्षा जास्त लोकांना सूट देतो. एक सामान्य प्रसंग पाहूया. एके सकाळी तुमचा जोडीदार तुमच्याशी अत्यंत तुटकपणे आणि उद्धटपणे वागला. ते तिथून निघून गेल्यावरती तुम्ही काही छोटी मोठी कामे करायचे ठरवता किंवा कदाचित त्यांच्या आवडीचे जेवण स्वतः बनवून किंवा मागवून देता. तुम्हाला वाटेल की तुमच्या या दयाळूपणाच्या कृतीमुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि वागणूक नष्ट होईल किंवा बदलेल. पण तसे होत नाही. मानसशास्त्र याला परिणामाचा नियम म्हणते, ज्याचा अर्थ असा की एखाद्या वर्तनानंतर घडणाऱ्या घटना ते वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढवू किंवा कमी करू शकतात. जर गुन्हेगाराला दिसले की त्यांच्या कृतीचे काही परिणाम होत नाहीत तर तो हिंसक कृत्ये करत राहण्याची शक्यता असते. 3. लोक तुम्हाला सहज नमणारे समजतात. आपण सर्वांचीच दादागिरी करणारे लोक असुरक्षित, दुःखी, शक्तिहीन असतात ही म्हण वेगळ्या वेगळ्या स्वरूपात ऐकली आहे आणि सहसा हे खरंही ठरतं. जर तुम्हाला सतत वाईट वागणूक मिळत असेल तर हे तुमच्या सभोवतालच्या लोकांमुळेही असू शकते. जेव्हा असुरक्षित लोकांच्या लक्षात येते की ते तुमच्यावर जो द्वेष करतात तो तुम्ही सहन करता तेव्हा ते कमी सहनशील असलेल्या इतरांपेक्षा तुम्हाला जास्त त्रास देण्याची शक्यता असते. लोक तुमच्याशी वाईट वागतात. या वागण्याची कारणे तसेच वाईट वागणे कसे थांबवावे तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकत नसलात तरी तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता यावर नियंत्रण ठेवू शकता. स्वीकृती आणि मान्यतेची आस बाळगणे हा आपला मानवी स्वभाव आहे. अखेर याचमुळे आपण उत्क्रांतीच्या स्तरावर टिकून राहिलो आहोत. पण स्वतःला सक्षम करण्याचा एक चांगला मार्ग हे समजून घेणे की गोष्टी कितीही वैयक्तिक वाटत असल्या तरी त्यांचा तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी सहसा काहीही संबंध नसतो. सर्व काही हे छळ करणाऱ्या व्यक्तीशी आणि तिच्या उणिवांशी आणि कधीकधी तिच्या भावना दुखावणाऱ्या गोष्टींशी संबंधित असते. जरी तुम्ही इतरांवर नियंत्रण ठेवू शकत नसलात तरी तुम्ही त्याला कसा प्रतिसाद द्याल आणि त्याचा सामना करण्यासाठी कोणती पावले उचलाल यावर तुमचं नियंत्रण नक्कीच असू शकतं.
ही समजच मनाला शांती मिळवून देणारी असते. तुम्हाला न आवडणारी कोणतीही गोष्ट सहन करण्याची गरजच नाही. 2. इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही स्वतःशी वागा. आत्मसन्मान विकसित केल्याने इतरांकडून मिळणाऱ्या वागणुकीत लक्षणीय सुधारणा होईल. जेव्हा तुमच्यात पुरेसा आत्मसन्मान आणि आत्ममूल्य असेल तेव्हा तुम्हाला मर्यादा निश्चित करणे आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून चांगल्या वागणुकीची मागणी करणे सोपे जाईल. प्लॅटिनम नियम म्हणजे तरी काय? इतरांना जशी वागणूक हवी असते तशीच वागणूक देणे. तथापि इतरांनी तुमच्याशी अधिक सकारात्मकतेने आणि आदराने वागावे यासाठी तुम्ही हाच नियम वापरू शकता. तुम्हाला इतरांकडून जशी वागणूक हवी आहे तशी स्वतःला वागणूक द्या, असे यश आणि नेतृत्व प्रशिक्षक क्रिस्टन हॉर्ड म्हणतात. एकदा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली की तुमच्याशी होणाऱ्या वागणुकीत तुम्हाला फरक जाणवेल. मग जेव्हा नकारात्मक मत आणि टीकेला सामोरे जावे लागेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रतिसाद द्याल जणू काही त्या गोष्टी तुम्हाला लागूच होत नाहीत. 3. अधिक ठामपणे वागण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, ठाम असणे म्हणजे हुकूमशहा असणे नव्हे. ठामपणा हा आरोग्यासाठी असतो आणि कोणत्याही निरोगी नात्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. यातून हे दिसून येते की तुम्ही स्वतःचा आदर करता, कारण तुम्ही तुमच्यासाठी आणि भावनांसाठी ठाम उभे राहण्यास तयार असता. यामुळे केवळ तुमचा ताण आणि राग कमी होण्यास मदत होत नाही, तर तुमच्याशी संवाद साधणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श निर्माण होतो. जर कोणी उद्धटपणे, अविचारीपणे किंवा सरळ सरळ वाईट वागले तर त्यांना सांगा की तुम्ही ते सहन करणार नाही. 4. गैरवर्तन घडताच त्यावर कारवाई करा. होय, थेट सामना करणे अनेकदा भीतीदायक असते, पण जर तुम्ही तो सभ्यपणे केला तर ते अत्यंत प्रभावी देखील ठरू शकते. तुम्हाला त्रास देणारे लोक अनेकदा या गोष्टींवर अवलंबून असतात की तुम्ही सहसा काही बोलणार नाही. त्यामुळे त्यांच्या कृतींबद्दल त्यांना जाब विचारल्यास त्यांना धक्का बसेल. तुमच्याशी अशा प्रकारे वागणे त्यांना योग्य का वाटते हे त्यांना विचारा. हे अत्यंत अनुचित आहे हे त्यांना स्पष्टपणे सांगा. याचा तुमच्यावर कसा परिणाम झाला आहे हे त्यांना देखील सांगणे उपयुक्त ठरू शकते. 5. जे लोक तुमच्याशी सतत वाईट वागतात त्यांच्यापासून दूर राहा. सरतेशेवटी आपण मर्यादेतच काही करू शकतो. आपली कितीही इच्छा असली तरी आपण दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या वागणुकीला बदलू शकत नाही. जर तुम्ही सर्व काही करून पाहिले असेल आणि कशाचाही उपयोग होत नसेल तर कोणत्या तरी मार्गाने त्यांच्यापासून दूर राहणे हाच सर्वोत्तम उपाय असू शकतो. आपण दुसऱ्या व्यक्तीला जिंकू दिले आहे हा विचार कधीकधी आपल्या अहंकाराला धक्का देऊ शकतो, पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. उलट ज्याचे मन शांत असते तोच खरा विजेता असतो. तुम्ही जाणीवपूर्वक निरोगी मर्यादा आणि नातेसंबंध विकसित केल्याबद्दल तुम्हाला अत्यंत अभिमान वाटला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही प्रेम आणि आदरास पूर्णपणे पात्र आहात. त्यापेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदी राहा.